आतमध्ये साठलेलं फॅट हे वापरायच्या क्षमतेचं बनवणं एवढंच त्या ऑपरेशनला कळतं. त्याला तुमचं वजन कळत नाही, त्याला तुमच्या काहीच गोष्टी बाकीच्या कळत नाही. त्याचं काम एवढंच आहे की अडकलेला खजिना मोकळा करा आणि गरिबांना वाटा. जितके दिवस तो खजिना गरीब पेशीला तुमच्या मिळत आहे तितके दिवस गरीब पेशी तुमची खुश आहे की मला पोषण मिळालं. आणि जेव्हा तिला पोषण मिळाले तेव्हा तिची क्रेविंग कमी झाली, तिची धडपड खूप जास्त खाण्याची कमी झाली, तिचा उपासमारीचा अँगल गेला आणि ती कमी खाऊन खुश झाली. ही घटना इथे घडते. ज्या वेळेला तुम्हाला अशा पद्धतीनं पेशीचं पोषण झाल्यानंतर जो सिग्नल मिळतोय तो सिग्नल तुम्हाला कमी खाऊन खुश ठेवतो. त्यामुळे त्याच्यामध्ये अडचण येत नाही. म्हणजे भूक कमी होते वगैरे असलं काही नाही. भूक कमी होते म्हणजे तुम्हाला जितकी गरज आहे पेशीला ते आतूनच मिळालं ना जेवण, त्याच्यामुळे ती बाहेरनं कमी मागते. मग 4 पोळ्यांच्या जागी तुम्हीच सांगता तुमच्या शेजारच्या माणसाला की बाबा माझं एक फुलका खाऊन काम झालेलं आहे, माझ्या मागे लागायचं नाही, आय एम हॅपी. हे जे आहे ना, हे ऑपरेशननी येणारा जे तुमच्याकडे कंट्रोल आहे तो तुम्हाला स्वतःला मानसिक ट्रेनिंग देऊन येत नाही. म्हणजेच एक्झाम्पल, तुम्हाला जर आता भूक लागली असेल की मला 2 पोळ्या खायच्या आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं अर्धी पोळीत उठा, तुम्ही 3 दिवस ऐकाल, तुम्ही 4थ्या दिवशी म्हणाल थँक्यू मॅडम मी चालले, मला तुमच्यासोबत जेवायचं नाही. कारण तुम्ही मला सतत भुकेलं ठेवता ते मला जमत नाही. पण त्याऐवजी तुमची भूकच जर एका फुलक्याची केली किंवा तुमची भूकच एका फुलक्याची होऊन सॅटिस्फॅक्शन झालं एनर्जी डिमांडचं बॉडीच्या, तर तुम्ही मला म्हणाल मॅडम दुसरा फुलका नको आहे हो, मला नको, डोंट मेक मी ईट इट कंपल्सरीली. हा मोठा फरक असतो जिथे बॉडी तुम्हाला मदत करते. त्याच्या उपर जेव्हा आम्हाला पेशंट म्हणतो की मला पुन्हा तसंच खायचं आहे, तेव्हा आम्ही त्याला म्हणतो मग एक काम कर, बॉडीची डिमांड वाढव. कशी? पळायला जा, व्यायाम कर, तू तिथं पळ, म्हणजे तुला तिथे एनर्जीची डिमांड तयार होईल, मग तुझी बाहेरची एनर्जी तू तिथे यूज करू शकशील. अच्छा. सो बेसिकली ह्याच्यामध्ये इंटरनल गणित जे बदलतं ना त्याच्यामुळे क्रेविंग्जवर पेशंटला खूप चांगला विजय मिळवता येतो आणि पेशंट खुश असतात.